ऑनलाईन अकाउंटन्सी क्लासमध्ये पहिल्यांदा मी स्वागत करते। न्यू सिलेबस अनुसार आपण व्हिडिओ करायचा आहे, शिकायचं आहे। पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। पार्टनरशिप अकाउंटचा बद्दल, पार्टनरशिप फर्म बद्दल शिकायचं आधी अगोदर आपण 11वी मध्ये शिकलेल्या सोल ट्रेडिंग कन्सर्न बद्दल थोडक्यात आपण बघूया। मला वाटते तुम्ही सगळे सोल ट्रेडिंग कन्सर्न 11वी मध्ये शिकलेला आहे। सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय? तिथं ओनर एकटाच असतो, रिस्क एकटाच बेअर करतो। प्रॉफिट असू दे, लॉस असू दे, एकट्यानेच वाटून घ्यायचं असतोय। वाटायचं म्हणजे वाटायचा प्रश्नच येत नाही, त्या एकटाच ओनर असतोय, एकट्यालाच सगळं प्रॉफिट असू दे, लॉस असू दे। सपोज इथं बिझनेस वाढवायचा असेल तर तिथं सपोज बिझनेस अजून थोडं कॅपिटलनी वाढवायचं असू दे किंवा रिस्क न वाढवायचं असू दे, तिथं थोडंफार का होईना दुसऱ्याशी आपल्याला असोसिएट करावं लागतं। दुसऱ्यानं म्हणजे सोल ट्रेडरनी दुसऱ्यांना असोसिएट करावं लागतं, म्हणजे तिथं येतोय पार्टनरशिप फर्म। पार्टनरशिप फर्म आपण इथं दोन टाईपचं करू शकतोय, एक पार्टनरशिप कंपनी, एक पार्टनरशिप फर्म आणि एक कंपनीनं। पार्टनरशिप मध्ये काय असू शकतोय? एकापेक्षा जास्त, हे दोन्ही आपण पार्टनरशिप फर्म आणि कंपनी आता 12वी मध्ये आपण दोन्ही पद्धतीने शिकायचं आहे। त्याच्यावरतीच डिपेंडेंट चार पाच चॅप्टर्स आहेतच। पण सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये आपण काय काय शिकलो? तिथं कॅशबुक आलं, जर्नल एंट्रीज आलं, ट्रेडिंग अकाउंट आलं, फायनल अकाउंट आलं। पण तिथंच तुम्ही शिकलेलं आहे प्रॉफिट कसं काढायचं, तेच सेम टू सेम इथं पण शिकायचं। इथं काय पार्टनर्स 2-2, 3-3 आलं म्हणजे पार्टनर्स म्हणजे काय आलं? इथं टू or more than 2 members come together, they do the agreed like that। पण इथं 2 पेक्षा जास्त पार्टनर्स आलं म्हणजे इथं काय कॅशबुक चेंज होणार आहे काय? नाही, कॅशबुक नाही चेंज, जर्नल एंट्री चेंज होणार आहे काय? नाही, कुठलाही नियम चेंज होणार नाहीये, तेच नियम असणार आहे। फक्त इथं प्रॉफिट अप्रोप्रिएशन एकच नवीन येतोय। पण सोल ट्रेडिंग मध्ये आपण काय काय शिकलेलं आहे? आता इथं सगळं ट्रेडिंग अकाउंट इथं येतो, ट्रायल अकाउंट म्हणजे सगळ्या अकाउंटच्या टोटल येतात इथं सगळं ट्रेडिंग फॉर ट्रायल अकाउंट येतो। तेच आपण कुठं ट्रान्सफर करतोय? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये काय काय असतोय? तो ओपनिंग स्टॉक असतोय, परचेजेस जे काही आलं इनडायरेक्ट सगळं एक्सपेन्सेस येतात। आणि ह्या साइड सेल्स, क्लोजिंग स्टॉक, ह्या पद्धतीचं सगळं अकाउंट जे काही इथं बॅलन्स येतोय ते ग्रॉस प्रॉफिट म्हणून, तेच ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतोय। म्हणजे ग्रॉस प्रॉफिट म्हणजे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। आणि इथं जे काही आपल्याला एक्सपेन्सेस आपण एंट्री करतोय, एक्सपेन्सेस जे काही एक्सपेन्सेस पोस्ट करतोय ते सगळं काय असतात? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, और दे आर ऑल रिलेटेड टू ऑफिस और शोरूम। फॉर एक्झाम्पल सॅलरी असू शकतोय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असू शकतोय, आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स असू शकतोय, कमिशन असू शकतोय। अशा पद्धतीचं जे काही एक्सपेन्सेस आहे ते सगळं ऑल आर रिलेटेड टू शोरूम और ऑफिस रिलेटेड। पण इथं जे काही आता इथं प्रॉफिट आलं, आता त्याला नेट प्रॉफिट म्हणतो। इथपर्यंत 11वी मध्ये शिकलेला हेच कंटिन्यू करायचं, ह्याच्यात काही चेंज होणार नाही। पार्टनरशिप अकाउंट मध्ये फक्त एक नवीन अकाउंट येतोय, म्हणजे हा पार्टनर्स मध्ये द्यायला पाहिजे की एकट्याने घेऊन चालणार आहे का? तिथं 2-3 पार्टनर्स असतील आणि दुसऱ्याने काय करायचं? एकट्याने प्रॉफिट घेतलं तर, पण हाच प्रॉफिट कशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन करायचंय ते आपल्याला 12वी मध्ये शिकायचंय, पार्टनरशिप फर्म मध्ये शिकायचंय। ज्या पद्धतीने डिस्ट्रीब्युशन करतोय त्याला अप्रोप्रिएशन म्हणून म्हणतात। म्हणजे हा एक नवीन अकाउंट 12वी मध्ये येतोय, त्याला म्हणतात प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्युशन अकाउंट और अप्रोप्रिएशन अकाउंट म्हणतात।
सपोज फॉर एक्झाम्पल हाच आता इथं नेट प्रॉफिट कुठं अप्रोप्रिएशनला ट्रान्सफर होतो. सपोज एक्झाम्पल समजून घ्यायचं 60,000 प्रॉफिट आलेला आहे. सपोज इथं ABC असं एक 3 पार्टनर्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता इथं सॅलरीवर कंपल्सरी दिलेलं आहे. सॅलरी किती आहे ते, कुठलं लॉस असू दे प्रॉफिट असू दे ते सॅलरी द्यावंच लागते. सॅलरी एवढंच नाही, सगळे एक्सपेन्सेस द्यावं लागते. त्याला काय म्हणतात, चार्जेस. म्हणजे चार्जेस इज टू बी गिव्ह टू द कंपनी, सॉरी ऑफिशियली. ते कुठलाही चार्जेस असू दे, इट इज मस्ट टू बी बॉन्डेड. तसंच हे प्रॉफिट, जे काही प्रॉफिट पार्टनर्सला देते ते बॉन्डेड नसतं. फॉर एक्झाम्पल इथं थोडं आता इथं जे काही इलेक्ट्रिसिटी बिल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आपण सांगितलं तर ह्या वर्षी प्रॉफिट कमी झाले, थोडं इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये कमी करा म्हटलं तर ते काय हो म्हणणार आहे काय, नाही. दॅट शुड बी बॉन्डेड टू द गिव्ह इलेक्ट्रिसिटी बिल. पण तसं इथं नाही. तसं सेम टू सेम सपोज आम्ही पार्टनर्सला म्हटलं ह्या वर्षी जरा प्रॉफिट कमी झालेलं आहे आणि तुम्ही थोडक्यात जरा प्रॉफिट तुम्ही कमी देऊ शकता, तेव्हा तिथं हो म्हणू का, इथं त्याने ओनर असतात. दे आर द ओनर ऑफ द कंपनी. पण इथं तसं नाही चालत. जे काही कंपल्सरी कुठलं काही कंपनीला होऊ दे, प्रॉफिट असू दे लॉस असू दे, जे काही सगळं एक्सपेन्सिव्ह जे काही पेड करायचं असते त्या सगळ्यांना चार्जेस म्हणतात. एवढं समजून घ्या. चार्जेस आणि अप्रोप्रिएशन काय फरक आहे एवढं. आणि सपोज फॉर एक्झाम्पल पार्टनर्सला आपण म्हटलेलं आहे महिन्याला 2,000 सॅलरी म्हणून देऊ शकतो. म्हणजे सॅलरी असू दे किंवा प्रॉफिट असू दे, महिन्याला 2,000 सपोज असं विषय झाला असतील तर वर्षाला किती झालं, 24,000 म्हणजे टोटल किती झालं, 72,000. पण इथं प्रॉफिट किती झालंय, 60,000. आणि 60,000 झालं असतील तर एक्स्ट्रा कुठून द्यायचं, पण ते आता हे मिळणार नाही. त्याच्यातच आता 20,000 देऊ शकतो आपण. 20,000 देणार, मग होच म्हणायला पाहिजे ना, ते परमिशन द्या हो म्हणायला पाहिजे. सपोज ह्यातच अजून 45,000 प्रॉफिट झालं आणि परत 20,000 मिळू शकणार नाही ते पार्टनरला. आणि परत 15,000 आणि 15,000. म्हणजे टोटली ह्याचा अर्थ काय झाला, ह्याचा मिनिंग म्हणजे जे काही कंट्रीब्युशन म्हणजे जे काही वाटणी पार्टनरला देत असतोय, जे काही वाटणी कंपनीमध्ये झालेलं प्रॉफिट मध्ये जे काही वाटणी पार्टनरला देत असतात ते सगळं ऑल आर डिपेंड्स अपॉन प्रॉफिट ओनली. इट इज नॉट फिक्स्ड अमाऊंट. फिक्स नसतोय ते किती प्रॉफिट. सपोज प्रॉफिट झालं तरच ते घेणार, सपोज लॉस आलं तर दॅट इज अदर केस, ते आपण नंतर बघू. आता हे सगळं झालं 15,000 हे एक्झाम्पल म्हणून घ्या. सपोज हे कसं देणार, 15,000 म्हणजे प्रॉफिट ते पार्टनर्सना द्यायचं आहे म्हणून ते कसं देणार. तिथं आलं ऍग्रीमेंट. म्हणजे त्या पार्टनर मध्ये ज्यावेळी त्यांनी कंपनी काढत असतात त्यावेळी एक ऍग्रीमेंट करतात, ते आलं, त्याला म्हणतात पार्टनरशिप ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट मध्ये काय काय असणार, पार्टनर किती पार्टनर आहे, पार्टनरने किती कॅपिटल घातलेलं आहे. सपोज एकाने जास्त घालू शकतो, एका कमी घालू शकतो, किती काय आहे ते असू शकतं. किती पार्टनर्सना घ्यायचं आहे, किती पार्टनरने मिळून ऍग्रीमेंट मध्ये बॉन्ड होतात, हे सगळं कुठं कशात असतोय, ऍग्रीमेंट मध्ये असतोय. मग त्याच्यानंतर आता फॉर एक्झाम्पल पार्टनरशिप मध्ये ऍग्रीमेंट तरी झालं. ऍग्रीमेंट हा जे काही अमाऊंट आहे, जे काही अमाऊंट विथ अग्रीमेंट असू शकतो, विदाउट अग्रीमेंट असू शकतं. दोन टाईपचं हा प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन, प्रॉफिट वाटणी येत असतात. ते विदाउट अग्रीमेंट, विथ अग्रीमेंट काय आहे ते आपण नंतर बघणारच आहे. त्याच्या आधी पार्टनरशिप मध्ये
काय काय पार्टनरशिपचं फीचर्स काय काय येतात. आता तुम्ही मीनिंग इन जनरली मीनिंग बघितलं. पार्टनरशिप फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्टनरशिप काय काय असू शकते. तिथं मेंबर्स तरी 2 असतात मिनिमम. 50 असू शकतात पण 2 मेंबर तरी कंपल्सरी असावाच लागतोय. म्हणजे त्यांनी बिझनेस असते, त्यांनी बिझनेस मध्येच असतात. तिथं काय 2 किंवा 3 मेंबर म्हणून पत्तादार खेळत बसणार नाही, बिझनेसच करावा लागते. आणि दॅट शुड बी इलिगल बिझनेस. इलिगल बिझनेस वगैरे काही करू शकत नाही. सपोज चोरीचा वगैरे बिझनेस असेल त्याला पार्टनरशिप फर्म म्हणत नाही. मग त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस हा इम्पॉर्टंट आहे. कुठलाही बिझनेस असू दे ते काही लॉस होऊ दे म्हणून काय कोण करतच नाही. पण म्हणजे प्रॉफिट साठीच करतात. तरी सुद्धा नियमासाठी म्हणून बिझनेस पार्टनरशिप फर्म मध्ये प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो मध्ये किती होऊ दे ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग ते काही होऊ दे असं म्हणजे वाटून घ्यायचं म्हणून ह्या पद्धतीनं घेत असतात. हाच क्लॉज अग्रीमेंट मध्ये असतोय ते आपण नंतर बघायचंच आहे. मग त्याच्यानंतर मेंबर्स झालं, बिझनेस झालं आणि प्रॉफिट अँड लॉस. अजून एक फीचर्स इम्पॉर्टंट म्हणजे प्रिन्सिपल अँड एजंट. दे ऍक्ट ॲज प्रिन्सिपल अँड एजंट. म्हणजे दुसऱ्यांसाठी सपोज त्यांचं एक 5-6 पार्टनर्स आहेत त्यांच्यासाठी एकमेकांचे एजंट म्हणून काम करू शकतात. आणि दुसऱ्या थर्ड पर्सन म्हणजे पार्टनरशिप फर्म सोडून बाहेरच्या लोकांसाठी ते प्रिन्सिपल म्हणून ऍक्ट करू शकतात. अशा पद्धतीचे एकदम इम्पॉर्टंट असं बघितलं तर अजून भरपूर आहे फीचर्स, पण एकदम इम्पॉर्टंट आहे म्हणजे एवढा आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला पार्टनरशिप डीड बघायचं. सपोज पार्टनरशिप हा पार्टनरशिपने मिळून अग्रीमेंटच केला नाही तर काय करायचं. अग्रीमेंट नाही केलं सपोज तेव्हा अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 खूप इम्पॉर्टंट दोन नियम आहेत. सपोज अग्रीमेंट नसेल तर तेव्हा प्रॉफिट अँड लॉस इक्वली वाटायचं. हा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. इक्वली सपोज अग्रीमेंट नसेल म्हणजे हा व्यवहार हा जे काही अप्रोप्रिएशन जे काही वाटणी आहे पार्टनरशिप रिलेटेड ह्या अग्रीमेंट थ्रू तरी होऊ शकतो, विथ अग्रीमेंट तरी होऊ शकतं, विदाउट अग्रीमेंट तरी होऊ शकतो. ज्यावेळी विदाउट अग्रीमेंट आहे त्यावेळी हे 2 नियम खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट अँड लॉस एक इम्पॉर्टंट आहे, इक्वली वाटायचं. 5 जण असू दे, 2 असू दे आणि 10 जण असू दे, किती जण पार्टनर्स असू दे, जे काही प्रॉफिट येतोय ते सगळं इक्वली वाटायचं. आणि नेक्स्ट येतो फॉर एक्झाम्पल आता सगळे मिळून आता 2-3 असू शकतात पार्टनर्स, त्यांनी कॅपिटल वगैरे घातलेलंच असतात. पण पार्टनरशिप फर्मला किंवा कंपनीला अजून थोडं पैसे गरज असेल, त्याला थोडं पैसे कुठलाही एक पार्टनर संमतीनुसार ते थोडंफार पैसे दिलेले असतात, त्याला म्हणतात लोन. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल थ्रू सांगू इच्छितो. आता टीचर आहे एक शाळेत, त्या टीचरने क्लास घेतात पण त्या स्टुडंट कडून वेगवेगळं फीज घेतात का. प्रत्येक क्लासमध्ये जाऊन त्या प्रत्येक पिरियड मध्ये ते स्टुडंट कडून काय फीज घेऊ शकतात का. नाही, त्यांना पेमेंट मिळतच असतोय, ते घ्यायचं काय गरजच नाही ना. एक्स्ट्रा कुठंतरी एक्स्ट्रा वर्क बाहेर जाऊन आणि कुठला तरी क्लास घेतलं त्यावेळेला पाहिजे तर त्यांचं फी एक असू शकतोय. त्याच पद्धतीनं इथं पण कॅपिटल सोडून एक्स्ट्रा पार्टनरने एक्स्ट्रा काहीतरी अमाऊंट दिलं त्याला लोन म्हणतात. मग त्या लोन साठी त्याला इंटरेस्ट द्यायला पाहिजे की, म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन दॅट मस्ट शुड बी गिवन 6% पर एनम. हा खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज एग्रीमेंट मध्ये लिहिलं नसेल तर
हा इंटरेस्ट ऑन लोन 6% पर एनम प्रमाणे देतात. अग्रीमेंट मध्ये काही वेळा 12% असू शकतो, 12% त्या 12% अग्रीमेंट मध्ये सपोज मेन्शन केला असतील तर हा 6% द्यायचं काय गरजच नाही. अग्रीमेंट मध्ये मेन्शन नसेल तरच 6%. सपोज अग्रीमेंट मध्ये 5% मेन्शन झालं असतील तर 5%च देतात इंटरेस्ट ऑन लोन. पण 7% दिलं तर 7%. पण अग्रीमेंट मध्ये मेन्शन नसेल तरच हा 6% इंटरेस्ट ऑन लोन 6% द्यायचं इन द टाइम ऑफ अब्सेन्स ऑफ अग्रीमेंट. दॅट शुड बी कीप इन माइंड. हा दोन खूप इम्पॉर्टंट आहे. हे दोन सोडून अजून भरपूर काय आहे. इंटरेस्ट ऑन सॅलरी टू पार्टनर्स ते ओनरच असतात. सपोज स्टाफ असेल तर स्टाफला सॅलरी देतात. तर आपण मेन्शन केलेलाच असतो पार्टनर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. पार्टनर्सला कुठला सॅलरी ते ओनरच असतात. त्यांना काय सॅलरी नो. सॅलरी मागितलं तर नाही द्यायचं. ते असं अग्रीमेंट मध्ये पण नसतोय. अग्रीमेंट नसलं तरी बी त्यांना काही नाही. सपोज काही पार्टनर कमिशन मागितलं तर कमिशन सुद्धा नाही. कमिशन स्टाफ असेल तरच त्यांना कमिशन मिळणार. पण पार्टनरला कमिशन वगैरे काही नाही. काही वेळा ड्रॉइंग काढलं इंटरेस्ट ऑन त्याच्यावर ड्रॉइंग द्या म्हटलं पण त्याच्यासाठी सुद्धा काही नियम नाही. इन द अब्सेन्स ऑफ अग्रीमेंट. अग्रीमेंट मध्ये पण सहसा कधीच सॅलरी रिलेटेड कमिशन रिलेटेड आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचं रिलेटेड काही मेन्शन नसतोय. पण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा काही नाही. अग्रीमेंट मध्ये सपोज असेल तरच द्यायचं. सपोज अग्रीमेंट मध्ये नसेल मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचं काही द्यायचं नाही. फक्त हे दोनच इम्पॉर्टंट आहे आणि बाकीचं काही असू दे काही द्यायचं नाही. सपोज हे पाहिजेच असेल तर त्याच्यासाठी सेपरेट अग्रीमेंट करावं लागतं. आता हे सोडून आता आणि परत अग्रीमेंट डीड लाईन जे काही पार्टनर्सनी मिळून एक बॉन्ड बनवतात त्याला डीड म्हणतात. आतापर्यंत आपण ते चर्चा केलं. म्हणजे पार्टनर्स किती असतात, पार्टनर्सना सॅलरी किती द्यायचं, पार्टनर्सला वाटणी काय काय द्यायचं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल व्हॉट एव्हर इट इज. हे सगळं झालं काय काय ते सगळं अग्रीमेंट मध्ये असतं. आता ते लास्ट जे काही त्यांना कोण कोण कॅपिटल किती घातलेत, कुठं आहे बिझनेस, कोणता बिझनेस आहे हे सगळं आता फॉर एक्झाम्पल एक 4-5 पार्टनर असेल. कोणाला वाटते स्टेशनरी बिझनेस करायचं, कुणाला वाटतंय क्लॉथचा बिझनेस करायचं, कुणाला वाटतंय चप्पलचं दुकान काढायचं. पण सगळे मिळून एकत्र येऊन जे काही मिळून सगळ्यांच्या संमतीने सगळे मिळून आता प्रॉफिट कशात येते. आता कोणतरी म्हटलं स्टेशनरी दुकान आपण काढूया पण सगळ्यांचं ते संमती असेल तर मग अग्रीमेंट सगळे मिळून म्हणणार सगळे मिळून आता स्टेशनरीचं दुकान काढायचं आहे. आता पार्टनरशिप फर्म मध्ये स्टेशनरीचं शॉप घालायचं. हे झाल्यावर मग इथं मेन्शन करणार म्हणजे स्टेशनरीचं आहे. म्हणजे सगळ्या कुठलाही रूल्स असू दे कुठलाही क्लॉज तयार केलं तर ते सगळ्यांच्या संमतीवरून सगळं मेन्शन करतात. म्हणजे सगळे मिळून आता इथं साईन करणार. किती असू किती पार्टनर्स असतात असे सगळे क्लॉज नंतर खाली सगळे मिळून पार्टनर्सनी मिळून साईन करणार. पण हे सगळं बघत असताना काही मॅटर्स असतात फायनान्शियलची रिलेटेड ते एक स्टार करायचं. आता फायनान्शियल रिलेटेड आणि नॉन फायनान्शियल असं असू शकतात. नॉन फायनान्शियल आणि फायनान्शियल. नॉन फायनान्शियल म्हणजे जस्ट लाईक इट इज रिलेटेड टू मॅनेजर म्हणजे लोकल ऍड्रेस म्हणा आणि ऍड्रेस बिझनेसचा ऍड्रेस म्हणा ते काय त्याच्यावरती लोकल ऍड्रेस वगैरे ते घेऊन काय जर्नल एंट्री काढायचंय त्याच्यावरती नाही. आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कशावरती फक्त परचेजिंग अँड सेलिंग वरती. आता स्टेशनरी असू दे क्लॉथ बिझनेस असू दे किंवा चप्पल दुकान काय सेल करताय आणि काय परचेज करताय ते त्याचे काही मतलब नाही. फक्त परचेज किती झालं सेल्स किती झालं कोणाला किती सॅलरी दिलं हे एवढंच. हे सगळं
कमिशन किती दिलं, कुणाला किती किती ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला, हे सगळं काय झालं फायनान्शियलशी रिलेटेड. फॉर एक्झाम्पल आता लोकल ऍड्रेस काय आहे, किती किती कुठल्या कुठल्या पार्टनरनी किती किती कुठं कुठं त्यांचा ऍड्रेस आहे, हे काय फायनान्शियल रिलेटेड आहे काय नाही. त्यांनी काय जर्नल एंट्री काढणार आहे काय नाही. त्यांचं काय कॅशबुक काढायचं आहे काय नाही. म्हणजे आपल्याला काय बघायचं फक्त फायनान्शियल रिलेटेड काय काय आयटम्स आहे ते लक्षात ठेवायचंय. त्याला असं मार्किंग करून सुद्धा असं म्हणजे अग्रीमेंट मध्ये म्हणजे फोकस करण्यासाठी का फोकस कर डायरेक्ट फायनान्शियलशी रिलेटेड जे काही पॉइंट्स आहे म्हणजे ते सगळं हे करायचं आहे. म्हणजे आपल्याला आता मगाशी सांगितल्याप्रमाणे परचेजेस सेल्स बघायचे, सॅलरी किती झालं, कमिशन किती झालं, वेजेस किती झालं, म्हणजे ऑल फायनान्शियल रिलेटेड एवढंच फोकस करायचं आहे. हे सगळं अग्रीमेंट डीड मध्ये झालं. अग्रीमेंट डीड मध्ये मेन्शन झालं फायनान्शियल रिलेटेड आणि नॉन फायनान्शियल रिलेटेड. नॉन फायनान्शियल मीन्स इट कम डायरेक्टली इट इज कम्स टू मॅनेजरल रिलेटेड. हे झालं अग्रीमेंट डीड. काय काय झालं ते म्हणजे आजच्या आपण क्लासमध्ये काय काय बघितलं. सोल ट्रेडिंग मध्ये आतापर्यंत काय बघत होते, त्याच्यानंतर पार्टनरशिप फॉर्म मध्ये काय काय डिफरन्स आहे, काय काय चेंजेस आहे. फक्त 95% तुम्ही सगळं सोल ट्रेडिंग मध्ये शिकलेलं आहे. फक्त 5% तर 12वी मध्ये आपल्याला शिकायचं आहे. 5% म्हणजे आतापर्यंत जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे ते सगळं 11वी मध्ये शिकलेलं आहे. आता इथून पुढे फक्त 5% रूल्स, पण 11वी मध्ये जे काय शिकलंय ते परफेक्ट असायला पाहिजे. ओके, थँक्यू.